नमस्कार मित्रांनो, मी उभा आहे आज केळीच्या प्लॉटमध्ये. आपल्या केळीच्या घडांना अजून हार्वेस्टिंग करण्यासाठी जवळपास 2 महिने 1.5 महिन्याचा कालावधी जाईल. मी दाखवतो तुम्हाला ग्रोथ कशा प्रकारे झाली आहे त्या केळीमध्ये. हे घडांची आपल्या साईज आहे. घड बघा आणि बांधणी अशा प्रकारे केलेली आहे, म्हणजे झाड वजनामुळे खाली येत नाही. बघू शकता तुम्ही. नाही तर बरेच ठिकाणी काय होते, वजनामुळं वजन जास्त झाल्यामुळं झाड पचकायची भीती राहते. घडांची पण बघा कशा प्रकारे ग्रोथ आहे. तर मिनिमम घड आपला भरू शकतो एक साधारणतः 40 ते 35 किलोचा घड साधारणतः वेट जाईल त्याचं एक हार्वेस्टिंगपर्यंत. साधारणतः बघू शकता मित्रांनो तुम्ही कुठल्या पद्धतीने ग्रोथ झालेली आहे आपली. आणि आपल्याला वजनामुळं प्रत्येक केळीला बांधावं लागलं मित्रांनो. बघू शकता मित्रांनो कवळ्या घडांची ग्रोथ कशा प्रकारे आहे. तर अजून साधारणतः हार्वेस्टिंगला आपल्याला 1.5 महिना जाईल. तरी पण बघा तुम्ही की कवळ्या घडांची ग्रोथमध्ये शायनिंग, चकाकी आणि कलर कशा प्रकारे आला आहे. तर मित्रांनो, आणि मी तुम्हाला पुढचा व्हिडिओमध्ये दाखविलच की कशा प्रकारे घडांची ग्रोथ होते. तर आता तर आहेच ग्रोथ, पण पुढचे ज्यावेळेस माल पूर्ण हार्वेस्टिंगला तयार होईल त्यावेळेसची ग्रोथ. पुढील व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला बोंद्याची साईज पण टेपनी मोजून दाखवणार आहे की कशा प्रकारे आपण बोंदा सेट केलेला आहे. जेवढा आपला बोंदा सेट होईल तेवढा आपण घड जास्तीत जास्त प्रमाणात वजनामध्ये काढू शकतो मित्रांनो. आपण बघितलंच मित्रांनो आता व्हिडिओमध्ये की बोंदा कसा आहे, घड कसा आहे. तर सांगा कमेंटमध्ये बोंद्याची घडाची साईज मित्रांनो. नमस्कार, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.